तुम्हाला माहिती आहे का मंडळी, मला ही सोयाबीनची भाजी अजिबात आवडायची नाही. पण जेव्हापासून मी ह्या पद्धतीने सोयाबीनची भाजी बनवायला लागले ना, मला तर ती फेवरेटच झालेली आहे. चला तर मी तुमच्याशी ती रेसिपी शेअर करते. त्यासाठी छोटेवाले सोया चंक्स मी बाजारातून विकत आणले. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि गरम पाण्यात टाकून अशा 10-15 मिनटं भिजत ठेवायचे. 10-15 मिनटानंतर सर्व त्याचं पाणी जे आहे आपल्याला पिळून घ्यायचं आहे. एका प्लेटमध्ये मी काढून ठेवलेले आहे. सर्व सोयाबीनचं पाणी काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपल्याला 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा पेरी पेरी मसाला, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून आपल्याला सर्व मसाले ह्या सोयाबीनवरती टाकायचे आणि त्याला मस्तपैकी कोट करायचे आहेत. आता पुढे ह्यामध्येच 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, तेही त्याच्यावरती टाकायचं आणि ते पण कोट करून घ्यायचं आहे. आता हे सर्व तांदळाचं पीठ आहे ना, ह्याला मस्तपैकी असं कोट करायचं आणि आपल्याला पुढे हे सर्व जे सोयाबीन आहेत एका कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि त्या तेलावरती थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत. आता थोडे थोडे सोयाबीन ह्या तेलामध्ये टाकलेले आहेत आणि सर्व सोयाबीन थोडे थोडे ह्यामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत. सोयाबीनचे ना मंडळी भरपूर सारे असे चांगले फायदे आहेत, जे तुम्हाला भरपूर सारं कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम देतं. त्याप्रमाणे तुमचं कोलेस्ट्रॉल मेंटेन ठेवतं, शुगर लेवल पण तुमची मेंटेन ठेवते तर आणि तुमचं हाडं जे आहेत त्यांनीही मजबूत होतात. तर बघा आता हे सोयाबीन जे आहेत सर्व असे फ्राय करून घेतलेले आहे. त्या तेलावरती एका प्लेटमध्ये ते साईडला काढून ठेवायचे आणि पुढील ग्रेव्हीची तयारी करायची. त्यासाठी एका मिक्सरमध्ये 2 कांदे घेतलेले आहेत, 2 छोट्या साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत आणि त्यामध्ये थोडेसे काजू घेतलेले आहेत. 7-8 काजू घेऊन हे पेस्ट जे आहे पाणी न टाकता आपल्याला बारीक पेस्ट वाटून घ्यायची आहे. आता पुढे एका कढईमध्ये, त्याच कढईमध्ये मी काय केलेलं आहे, ज्या सोयाबीन फ्राय केलेलं आहे थोडंसं तेल टाकायचं, फोडणीसाठी थोडंसं जिरं टाकायचं आहे. छोटावाला बारीक चिरून कांदा घेतलेला आहे, तो परतायचा आहे. कांदा परतून झाला की ह्यामध्ये 1 चमचा आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट मी ह्यामध्ये टाकली होती. आता ही पेस्टही ह्यामध्ये परतायची आणि पेस्ट थोडीशी परतून झाली की पुढे आपल्याला जे वाटण आपण मिक्सरमध्ये आता करून घेतलेलं आहे कांदा टोमॅटोचं, ते वाटण आपल्याला ह्या पूर्ण फोडणीमध्ये टाकायचं आहे. तर बघा सर्व आता हे वाटण जे आहे ह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता हे जे वाटण आहे ना मंडळी, कच्चं आहे, त्यामुळे चांगलं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. त्याचा उग्रसपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे. थोडंसं मीठ टाकलं आहे जेणेकरून पटकन हे वाटण जे आहे भाजलं जातं. 2 मिरच्या अशा मधोमध चीर देऊन टाकलेल्या आहेत किंवा बारीक चिरूनही तुम्ही ह्यामध्ये जी हिरवी मिरची असते ती टाकू शकता. किंचितशी हळद टाकलेली आहे, पाव चमचा. यामध्ये आता मसाल्यामध्ये मी इथे अर्धा चमचा मिरची पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा मालवणी मसाल्याचा वापर केलेला आहे. तुमच्या घरातला कुठलाही साठवणीतला मसाला तुम्ही इथे वापरू शकता. तर बघा आता हे मसाले टाकल्यानंतर चांगलं असं हे परतून घ्यायचं आहे आणि सर्व हे वाटण जे आहे ह्याचा उग्रसपणा जाईस तोवर आपल्याला फ्राय करायचं आहे. तर आता बघा साधारण 5 ते 7 मिनटं मी हे फ्राय करून घेतलं होतं. थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे. आता ह्याचं सगळं असा उग्रसपणा गेला की ह्याच्यामध्ये आपल्याला ग्रेव्हीसाठी पुढे पाणी ॲड करून घ्यायचं आहे. तर बघा मस्तपैकी जे मिश्रण आहे आपलं हे कांदा टोमॅटोचं भाजलं गेलेलं आहे. चांगलं परतून मी हे वाटण जे आहे हे घेतलेलं आहे. ह्या परतण्यावरती खूप अशी ग्रेव्हीला छान टेस्ट येते बघा. आता थोडंसं पाणी मी त्याच मिक्सरमध्ये टाकलं होतं. तुम्हाला जितपत ग्रेव्ही हवी तेवढं पाणी इथे तुम्ही ॲड करू शकता आणि हे चांगलं आता आपल्याला काय करायचं आहे, उकळ फुटू द्यायची आहे त्याला आणि त्याच्यानंतरच आपल्याला जे आपण सोयाबीन फ्राय करून ठेवलेले आहे ते सोयाबीन आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर बघा आता ही ग्रेव्ही तुम्हाला सुरुवातीला दिसायला अशी पातळ दिसते, पण उकळ फुटल्यानंतर हे सोयाबीन जे सर्व आहेत ना त्याच्यामध्ये टाकायचे. हे सोयाबीन सर्व पाणी ॲब्झॉर्ब करून घेतं. आता बघा हे सोयाबीन ह्या ग्रेव्हीमध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत. थोडा वेळ शिजू द्यायचे आहे. त्याच्यावरती थोडा वेळ झाकण ठेवायचं एक साधारण 3-4 मिनटासाठी आणि सोयाबीन मस्तपैकी असे ते पाणी ॲब्झॉर्ब करून घेतलं की मस्त ग्रेव्ही अशी चवीला सुंदर अशी ह्याची सोयाबीनची ग्रेव्ही लागते. आता बघा 3-4 मिनटानंतर मी झाकण काढलं होतं. ग्रेव्ही आपली बरीचशी आटलेली आहे. तर मस्तपैकी सोयाबीनची ते टेस्टी भाजी रेडी झालेली आहे. वरतून हवं तर थोडीशी कोथिंबीर तुम्ही टाकू शकता आणि मस्तपैकी चपाती, भाकरी, राईससोबत तुम्ही ही सोयाबीनची भाजी खाऊ शकता. चवीला सुंदर लागतेच मंडळी. एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की मंडळी सांगा. आणि बघा मस्तपैकी आपलं सोयाबीनमध्ये सर्व जी ग्रेव्ही आहे छानपैकी अशी ॲब्झॉर्ब झालेली आहे. छान असे चवीला लागते ही भाजी. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद.